नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज मध्ये आता आपण महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. दिल्ली स्पेशल सेलच्या तपासात मोठा खुलासा झालाय. दहशतवाद्यांकडे सापडलेली स्फोटकं पाकमधलीच असल्याचं 6 दहशतवाद्यांच्या चौकशी दरम्यान समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. ही स्फोटकं छुप्या मार्गाने पाठवलेली होती. ड्रोनद्वारे 9 ऑगस्टला ही स्फोटकं पंजाबमधल्या अमृतसर इथल्या इंडिया पाक बॉर्डरवरनं आलेली होती. अमरावतीतल्या बोट दुर्घटनेत 11 जण बुडालेले होते. त्यापैकी आणखी 6 मृतदेह हाती लागलेले आहेत. घटनास्थळापासून 5 किलोमीटरवर हे मृतदेह सापडलेत. इतर मृतदेहांचा एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडून शोध सुरू आहे. बोट दुर्घटनेतल्या मृतांच्या घरी आक्रोश सुरू आहे. त्याचबरोबर वर्धा इथल्या तारासावंग गावावर शोककळा पसरली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातला मोठा निर्णय घेतला गेलाय. ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा अद्याप प्रलंबितच असल्यामुळे आता राज्य सरकारनं या संदर्भात 50% आरक्षण मर्यादेच्या अधीन राहून ओबीसी आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतलाय. सरकारनं ओबीसी राजकीय आरक्षण टिकावं यासाठी अध्यादेश काढण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, अशी टीका भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. पोटनिवडणुका पुढे ढकलत सर्वच निवडणुका एका वेळेला घेत ओबीसींना आरक्षण द्यावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत ओबीसी आरक्षणासंदर्भात झालेल्या निर्णयावर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. राज्य निवडणूक आयोग इतक्या घाईनं निवडणूक घेईल असं वाटलं नव्हतं. निवडणूक आयोगाचे आभार की त्यांनी इतकी घाई केली असा टोला त्यांनी लगावलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीत गेले असून त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. राज्यातल्या राज्यसभा उमेदवारांच्या नावांबाबत सुद्धा नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असल्याचं समजतंय. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरीच्या मार्तंड देवस्थानच्या 113 एकर जमिनीबाबत ट्विट करून पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका केलेली आहे. ट्विटमध्ये त्यांनी काका पुतण्याच्या टोळीनं मुळशी पॅटर्न राबवत हडपलेल्या जमिनी मोकळ्या झाल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या दरेगावी भेट घेतली आहे. शिंदेंच्या गावी जात असताना उदयनराजे यांनी कोयना जलाशयातील तराफा चालवून मनमुराद आनंद लुटला. यावेळेला एकनाथ शिंदे यांनी विकास कामांबाबत खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतल्याचं सांगितलंय. त्यामुळे भोसले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिल्याचं बोललं जात आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात दिवसभरात 4364 रुग्ण बरे झालेत तर 3783 नवे कोरोनाबाधित आढळलेत. याशिवाय 52 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतल्या कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत बुधवारी वाढ नोंदवली गेलेली आहे. दिवसभरात 514 रुग्ण आढळले तर 4 रुग्णांचा मृत्यू झालाय. मात्र नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. बुधवारी 604 रुग्ण कोरोनामुक्त झाले. मुंबईत गणेशोत्सवाच्या काळात गर्दीला उधाण आलेलं असताना पालिकेच्या चाचण्यांच्या संख्येत मात्र मोठी घट झालेली आहे. प्रतिदिन 50,000 चाचण्या होत असताना मात्र आता 28 ते 30,000 चाचण्या होत असल्याचं समोर येत आहे. चाचण्या कमी होणं हे धोकादायक आहे. तसंच कोरोना संख्या कमी होत असताना चाचण्या वाढल्या पाहिजेत. पालिकेनं चाचण्यांवर भर दिला पाहिजे असं मत टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर राहुल पंडित यांनी मांडलंय. मात्र महापौर किशोरी पेडणेकर यांनी हे नाकारलंय. लोकांचा प्रतिसाद नाही म्हणून चाचण्या कमी होताना दिसून येत आहे. त्यामुळे लोकांनी सहकार्य करावं असं महापौरांनी म्हटलंय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवलेली आहे. तिसरी लाट किती काळ राहील, किती लांबेल आपल्या हातात आहे. त्यामुळे नियमांचं पालन करायलाच हवं असंही त्यांनी म्हटलंय. टीबी जागरूकता आणि निर्मूलन पंधरवडा सुरू असतानाच राज्यातील 500 रुग्णांची WGS आधारे मोफत निदान चाचणी करण्यात येणार आहे. लालबागचा राजा सार्वजनिक मंडळ आणि हेस्टॅग अॅनालिटिक्स यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची उपस्थिती होती. परभणी शहरात कोरोनाच्या लसीकरणाचा मंदावलेला वेग वाढवण्यासाठी पालिका प्रशासनानं प्रयत्न सुरू केलेत. बाजारपेठेतील व्यापारी आणि व्यापारी प्रतिष्ठानांवर कारवाईला सुरुवात केली आहे. ज्या व्यापाऱ्यांनी लसीकरण करून घेतलेलं नाही मात्र दुकानं त्यांची सुरू आहेत अशा दुकानांवर दंडात्मक कारवाई केली जाते.
धारावीच्या यशस्वी वाटचालीवर किरण दिघावकर यांनी द धारावी मॉडेल हे पुस्तक लिहिलंय। या पुस्तकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं। यावेळेला मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पालिका आयुक्त इक्बाल चहल, पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी उपस्थित होते। अभिनेता सोनू सूदच्या मुंबईतल्या राहत्या घरावर आयकर विभागाच्या टीमनं धाड टाकली होती। आयकर विभागाच्या टीमनं सोनूच्या घराचा 6 भागांमध्ये एक सर्वेक्षण अभियान केलं। जवळपास 20 तास चौकशी झाली। आयकर अधिनियम 1961च्या कलम 133A नुसार सुरू असलेल्या सर्वे अभियानात आयकर अधिकाऱ्यांनी केवळ व्यावसायिक भाग आणि त्याच्याशी संबंधित भागांचीच पाहणी केली आहे। अभिनेता सोनू सूदच्या मुंबईतल्या राहत्या घरावर आयकर विभागाच्या टीमनं धाड टाकली। यावर सोनूनं सत्याला त्रास देऊ शकता पण हरवू शकत नाही, मी मदत केली आणि पुढेही करत राहीन असं ट्विट करत आपलं मत मांडलंय। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातल्या 5 आरोपींच्या विरोधात दोषारोप निश्चित करायला सुरुवात करण्याकरता न्यायालयानं परवानगी दिलेली आहे। यातल्या 4 आरोपींविरोधात UAPA कायद्यानुसार नुसार कारवाई करण्याची शिफारस सीबीआयनं कोर्टाकडे केलेली आहे। मुंबईतल्या गोरेगावमधून 6 किलो MD आणि मेफेड्रिन जप्त करण्यात आलंय। याबाबत मुंबई एनसीबीनं 3 ठिकाणी कारवाई केलेली आहे। एका कारवाईत 4 किलो मेफेड्रिन जप्त करण्यात आलंय। या संदर्भात फरार आरोपी रेहान चिकनाला अटक करण्यात आलेली आहे, तर बाकी फरार आरोपींच्या विरोधात आता शोध मोहीम सुरू आहे। बीड तालुक्यातल्या औरंगपूर कुर्ला परिसरात अतिवृष्टीमुळे सिंदफना नदीवरच्या बंधाऱ्याचं पाणी शेतात शिरल्यानं शेतकऱ्यांचं 20 फूट शेत खोल वाहून गेलेलं आहे। पीक गेलं असलं तरी आम्ही पुन्हा पेरलं असतं, पण आमचं शेतच वाहून गेलंय, त्यामुळे आता आम्ही पेरावं कुठे असा प्रश्न शेतकरी विचारतायत। बंधारा बांधणाऱ्या कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांच्या वर ही वेळ आलेली आहे असा संताप आता शेतकऱ्यांकडून व्यक्त होतोय। धुळे शहरात डेंग्यूनं कहर केलाय। एका 7 वर्षीय मुलाचा डेंग्यूनं बळी घेतलाय। शहरातील साक्री रोड परिसरातील अरुणकुमार वैद्यनगरमध्ये राहणाऱ्या वेद सूर्यवंशी या मुलाचा डेंग्यूमुळे मृत्यू झालेला आहे। धुळे जिल्ह्यातला हा डेंग्यूचा पहिला बळी आहे। या घटनेनंतर आता संपूर्ण साक्री रोड परिसरात खळबळ माजली आहे। गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यातल्या अतिदुर्गम भागातील मेटे जांगदा गावात बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। हा बिबट्या गावातल्या एका घरात शिरला। यावेळेला घरातल्या वृद्धेनं लगेचच बाहेर पडून घराला कडी लावली। त्यानंतर वनविभागाला पाचारण करण्यात आलं। संपूर्ण घराला जाळीनं पॅक करून 2 तास रेस्क्यू ऑपरेशन राबवत बिबट्याला जेरबंद करण्यात आलं। वाघाची दहशत सुरू असतानाच आता बिबट्याचीही दहशत चामोर्शी तालुक्यात बघायला मिळतेय। चामोर्शी तालुक्यात आष्टीलगतच्या मार्कंडा इथल्या एका 8 वर्षांच्या मुलाचा बिबट्यानं बळी घेतलाय। मृतक मनोज देवावर हा भंगाराम तळोधी इथला रहिवासी असून तो आपल्या आजोबांच्या गावी आलेला होता। दुपारी आईसोबत शेळा मेंढ्या चरण्यासाठी गेला असता दबा धरून बसलेल्या बिबट्यानं या मुलावर हल्ला केला। आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या जंगलात पळून गेला होता, मात्र तोपर्यंत या मुलाचा मृत्यू झाला। वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडलेली आहे। संगमनेर तालुक्यातल्या खारगाव परिसरात नाशिक पुणे महामार्ग ओलांडताना बिबट्या वाहनाच्या धडकेत ठार झालाय। संगमनेरकडून पुण्याच्या दिशेनं भरधाव वेगानं जाणाऱ्या वाहनानं बिबट्याला जोरदार धडक दिली। त्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडला। अकोल्यातल्या माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या रेकॉर्ड रूमला आग लागल्यानं 25 ते 30 वर्ष जुना रेकॉर्ड जळून खाक झालाय। अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात आली, मात्र रेकॉर्ड पूर्णपणे जळून खाक झाला। दापोली तालुक्यातल्या दाभोळ ते केळशी 50 किलोमीटरच्या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात तेलाचा तवंग आल्यानं समुद्र किनारा पूर्णपणे काळवंडलाय। त्यामुळे समुद्र किनारी अंडी घालण्यासाठी येणाऱ्या कासवांना मोठा धोका निर्माण झालाय। राणीच्या बागेत 2 नवीन पिल्लांचा जन्म झालाय। डोनाल्ड आणि डेसी या जोडीनं ओरिओ या नर पिल्लाला जन्म दिलाय, तर मोल्ट आणि फ्लिपर या जोडीनं नवजात पिल्लाला जन्म दिलाय। राणीच्या बागेत आता एकूण 9 पेंग्विन झालेत। कायम राजकीय वादात असलेल्या पेंग्विनबाबत ही एक आनंदाची बातमी आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जाऊन गणरायाचं दर्शन घेत कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी बाप्पाला साकडं घातलं। अजित पवार यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचं दर्शन घेतलं आणि महाराष्ट्रावरचं कोरोनाचं संकट दूर होऊन राज्याला पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर नेण्याचं बळ दे अशी प्रार्थना गणपती बाप्पाकडे केली आहे।
तळेगावमधल्या अभिजित भेगडे या तरुणानं घरात मंगळागौरी हा भव्य दिव्य हलता देखावा केलाय. 70 लहान मोठ्या मूर्त्यांचा योग्य रीतीनं वापर करून फिल्मी सेट उभा करत सध्याच्या काळात भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवलंय. त्यामुळे ही सजावट पाहण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली आहे. गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. अनेक ठिकाणी सामाजिक सांस्कृतिक संदेश देणारे देखावे तयार केले जात आहेत. तसाच एक देखावा नवी मुंबईतल्या सेक्टर 22 मधल्या शिवछाया मित्रमंडळानं तयार केला. सामाजिक संदेश देणारा देखावा त्यांनी साकारला. या माध्यमातून कोरोना संदर्भात जनजागृती करण्यात आलेली आहे. कोरोनाला कसं रोखण्यात येईल या बाबतीतल्या उपाययोजनांचा संदेशही या माध्यमातून दिला गेला आहे. स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्पीड न्यूज मध्ये आपण इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया. टेलिकॉम क्षेत्रासाठी केंद्र सरकारकडून पॅकेज जाहीर करण्यात आलं आणि या निर्णयाचं अंबानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कौतुक केलं. तसंच त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. तर टेलिकॉम क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असून केंद्रानं जाहीर केलेल्या पॅकेजमुळे टेलिकॉम सेक्टरला उभारी मिळाली आहे. तसंच नव्या धोरणांमुळे उद्योगांना बळकटी मिळेल. त्याचबरोबर डिजिटल इंडियाची उद्दिष्ट साध्य करणं शक्य होईल असंही अंबानी यांनी म्हटलंय. टाइम साप्ताहिकाच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पहिल्या 100 जणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पुनावाला यांचा समावेश आहे. टाइमनं बुधवारी 2021च्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींची वार्षिक यादी जाहीर केली आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी काल आंध्र प्रदेश सरकारनं जाहीर केली. या यादीमध्ये देशभरातनं 24 व्यक्तींची नियुक्ती केली जाते. महाराष्ट्रातनं या यादीमध्ये शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. देशातील सर्वाधिक प्रतिष्ठित असे आंध्र प्रदेशमधल्या तिरुमला इथल्या तिरुपती देवस्थानाची ख्याती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरून संवाद साधत महाराष्ट्रातनं मिलिंद नार्वेकर यांची अधिकृत नियुक्ती जाहीर केली आहे. गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलल्यानंतर नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज दुपारी 1:30 वाजता होणार आहे. यात सर्व जुन्या मंत्र्यांना हटवलं जाणार असल्याचं समजतंय. 27 नवीन आमदारांना मंत्री केलं जाणार असल्याची माहिती मिळते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज आणि उद्या दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेच्या कामाचा आढावा घेत आहेत. हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात या 4 राज्यांमधल्या हायवेच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे हा देशातला सर्वात मोठ्या लांबीचा एक्सप्रेस वे आहे. आयपीएलच्या 14व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात मैदानामध्ये प्रेक्षकांचा आवाज घुमणार आहे. क्रिकेट फॅन्स आजपासून सामन्यांचं तिकीट ऑनलाईन बुक करू शकतील. आयपीएलच्या अधिकृत वेबसाईट असलेल्या www.iplT20.com वरून प्रेक्षकांना तिकीटं खरेदी करता येऊ शकतील. आयपीएलचे उर्वरित 31 सामने 19 सप्टेंबरपासून खेळवले जाणार आहेत. हे सामने दुबई, शारजा आणि अबुधाबी इथं मर्यादित प्रेक्षकांसंख्येसह खेळवले जातील. कॅरेबियन प्रीमियर लीगच्या ट्रॉफीसाठी अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात ड्वेन ब्रावोचा संघ चॅम्पियन ठरलाय. सेंट लुशिया किंग्जनं दिलेल्या 160 रन्सचं आव्हान सेंट किट्स अँड नेव्हिस पेट्रियट्स टीमनं 3 विकेट्स राखून पार करत जेतेपदावर आपलं नाव कोरलंय. फरदीन खान आता तब्बल 11 वर्षांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करतोय. फरदीन आणि रितेश देशमुख हे बेबी नंतर पुन्हा एकत्र काम करणार असल्याचं समजतंय. रितेश देशमुखचा विस्फोट हा आगामी चित्रपट आहे आणि या चित्रपटात फरदीन महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. विस्फोट हा 2012 सालचा ऑस्कर नामांकित सिनेमा रॉक पेपर सीझर या सिनेमाचा रिमेक आहे. अभिनेत्री कंगना रनौतनं आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. सीता द इनकर्नेशन असं या चित्रपटाचं नाव असून कंगनानं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलंय. अलौकिक देसाई या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून KV विजयेंद्र प्रसाद यांनी या सिनेमाचं लेखन केलंय. मराठी अभिनेत्री स्मिता तांबेनं चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. स्मिता तांबेच्या घरी नुकतंच चिमुकल्या परीचं आगमन झालंय. तिनं तिच्या लेकीचा पहिला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. तिच्या लेकीची पहिलीच झलक पाहून चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय.
उत्तम अभिनयासोबतच रिंकू तिच्या सौंदर्यामुळे सुद्धा कायम चर्चेत असते. रिंकू इंस्टाग्राम अकाउंटवर विविध फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतंच रिंकूनं मराठमोळ्या अंदाजात फोटो पोस्ट केलेत. या फोटोला 72,000हून अधिक लाईक्स मिळाले. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा. घराबाहेर पडताना मास्क लावायला विसरू नका. सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि सोबतच सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ ठेवा. बघत रहा न्यूज 18 लोकमत.